नमस्कार. आज आपण कोणत्या ITR फॉर्ममध्ये रिटर्न फाईल करायला पाहिजे, म्हणजे ITR 1 की ITR 2 की ITR 3 की ITR 4 हे सर्व आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. फायनान्शियल इयर 2023 आणि 24 साठी पगारदार व्यक्तींना लागू होणारे रिटर्न फॉर्म. यामध्ये सर्वात महत्त्वाचं अस्वीकरण म्हणजे समजून घेऊया की या पृष्ठावरील जे मी तुम्हाला माहिती सांगत आहे, सामग्री केवळ विहंगावलोकन आणि सामान्य मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी आहे. ती संपूर्ण नाही. कृपया संपूर्ण तपशील आणि मार्गदर्शक तत्वांसाठी प्राप्तिकर कायदा, नियम आणि अधिसूचना पहा. तरी सुद्धा तुम्ही माझी ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला ITR 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये किंवा 4 मध्ये रिटर्न फाईल कोणत्या फॉर्म मध्ये करायचं त्याला मदत मिळू शकणार आहे. तर सर्वात अगोदर आपण बघूया ITR 1 सहज कोणत्या व्यक्तींना लागू आहे. तर हा परतावा अशा रहिवाशांना, सामान्यतः रहिवाशी व्यतिरिक्त लागू आहे ज्यांचे खालीलपैकी कोणत्याही स्रोतातून एकूण उत्पन्न 50 लाखापर्यंत आहे. बघा, पेन्शन किंवा पगार, घराची मालमत्ता, एकाच घराची मालमत्ता म्हणजे एकच प्रॉपर्टी इथं अनिवार्य आहे. इतर स्रोत ज्यापासून व्याज मिळतंय, बँकेच्या FD पासून, इन्व्हेस्टमेंट पासून, कौटुंबिक निवृत्ती वेतन, फॅमिली पेन्शन, लाभांश, डिव्हिडंड आणि कृषीचं उत्पन्न 5,000 रुपयाच्या आत अशा व्यक्तींना हा ITR 1 सहज फॉर्म भरता येतो की ज्यांच्या उत्पन्नाची गोळाबेरीज एकूण 50 लाखापर्यंत आहे, ज्याचं इन्कम 50 लाखाच्या वर आहे. अशा व्यक्ती हा फॉर्म भरू शकणार नाही. आता बघा, यामध्ये सर्वात महत्वाचं कोण हा फॉर्म वापरू शकत नाही, तर एखाद्या कंपनीचा जर संचालक असेल तर तो हा फॉर्म भरू शकत नाही. मागील वर्षात कोणत्याही वेळी कोणत्याही असूचीबद्ध इक्विटी शेअर धारण केलेला आहे, म्हणजे एखाद्या कंपनीचा अनलिस्टेड इक्विटी शेअर्स मध्ये जरी त्यांनी होल्ड करून ठेवलेला असेल तरी सुद्धा त्याला हा फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर ज्याच्याकडे कोणतीही मालमत्ता भारताबाहेर स्थित आहे, म्हणजे कोणत्याही आर्थिक व्याजासह संस्था, अशा व्यक्तीला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. आणि भारताबाहेर कोणत्याही खात्यात स्वाक्षरी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, ज्याच्याकडे आहे, त्याला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. कोणत्याही भारताबाहेर कोणतीही मालमत्ता असेल अशा व्यक्तीला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. त्यासोबत एक व्यक्ती ज्याच्या बाबतीत कलम 194N अंतर्गत कर कापला गेला आहे, म्हणजे TDS, ज्याचा TDS कापला गेलेला आहे 194N अंतर्गत, त्याला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. ज्या व्यक्तीमध्ये एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन मध्ये वर कर भरणे आणि कर कपात करणे पुढे ढकलण्यात आले आहे, त्या व्यक्तीला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. आणि ज्याचा तोटा पुढे आणला गेला आहे किंवा उत्पन्नाच्या कोणत्याही शीर्षकाखाली पुढे नेले जाणारे नुकसान असेल, कॅरी फॉरवर्ड होत असेल, तर अशा व्यक्तीला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. बघा, आपण पुन्हा समजून घेऊया. ITR 1 कोणाला भरता येणार आहे, तर जो पगारदार आहे, पेन्शनधारक आहे, ज्याची स्वतःची एकच प्रॉपर्टी आहे, जिच्यावर त्याने लोन काढलेलं आहे, ते लोनचं तो व्याज भरतो आहे किंवा त्याच्यावर इंटरेस्ट भरत आहे लोनचं, किंवा ती एखादी प्रॉपर्टी त्याने भाड्याने दिलेली आहे, त्याच्यापासून मिळणारं भाडं
किंवा इतर काही जे बँकेमध्ये असलेले इन्व्हेस्टमेंट स्त्रोत असतात ज्याच्यापासून व्याज मिळत आहे, फॅमिली पेन्शन मिळत आहे, लाभांश मिळत आहे आणि त्याची जर शेती आहे तर त्या शेतीपासून 1 वर्षामध्ये 5,000 रुपयापर्यंत म्हणजे फायनान्शियल इयर मध्ये 1 वर्षाच्या पिरियडमध्ये 5,000 रुपयापर्यंत कृषी उत्पन्न जमा झालेलं आहे. अशा सर्व याची गोळाबेरीज ही 50 लाखाच्या आत होत असेल तर त्याला ITR 1 हा फॉर्म लागू होऊ शकतो. तो या फॉर्म मध्ये स्वतःचं इन्कम शो करून सबमिशन करू शकतो. मग हा फॉर्म कोणाला भरता येत नाही तर कंपनीचा जो संचालक आहे त्याला भरायचं नाहीये. अनलिस्टेड इक्विटी शेअर एखाद्या कंपनीचे त्यांनी होल्ड जरी करून ठेवलेले असतील तर त्याला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. किंवा ज्याच्याकडे कोणतीही मालमत्ता आहे, कोणत्याही आर्थिक व्याजासह संस्था ती आहे समजा आणि ती भारताबाहेर स्थित आहे तर त्याला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. आणि भारताबाहेर कोणत्याही खात्यात तो स्वाक्षरी करणारा अधिकारी असेल त्याच्याकडे तर तो सुद्धा हा फॉर्म भरू शकत नाही. आणि भारताबाहेर त्याची काही मालमत्ता असेल तर तो सुद्धा हा फॉर्म भरू शकत नाही. आणि ज्याचा 194 अंतर्गत TDS कापला गेला आहे तो सुद्धा हा फॉर्म भरू शकत नाही. आणि ज्या व्यक्तीमध्ये एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन वर कर भरणे किंवा कपात करणे पुढे ढकलण्यात आले आहे त्याला सुद्धा हा फॉर्म भरता येणार नाही. ज्याचा तोटा झालेला आहे तो त्यांनी कॅरी फॉरवर्ड करत आहे किंवा काही कोणत्याही शीर्षकाखाली पुढे नेणारे नुकसान आहे तर ते सुद्धा फॉर्म हा भरू शकणार नाही. इथपर्यंत लक्षात आलं तर चला आता आपण ITR 2 बघूया. ITR 2 व्यक्ती आणि HUF साठी लागू आहे. बघा, हा परतावा वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब म्हणजे HUF ला लागू आहे. आता यामध्ये सिंपल काय आहे, व्यवसाय किंवा व्यवसायातील नफा किंवा नफा हेड अंतर्गत कोणतेही उत्पन्न नसणार. म्हणजे बिझनेस आणि प्रोफेशन वाल्यांसाठी हा फॉर्म भरता येणार नाही. पण सॅलरी पर्सन हा फॉर्म भरू शकतो. त्यामध्ये त्याने जर इक्विटी शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि त्याने जर त्याचा सेल केला असेल तर तो सुद्धा हा फॉर्म भरू शकतो. पण रोज तो इक्विटी शेअर मध्ये ट्रेडिंग करत असेल, रोज त्याचा खरेदी विक्रीचा जर व्यवसाय होत असेल तर तो बिझनेस म्हणून असतो, म्हणून त्याला ITR 3 भरावा लागतो. ते आपण पाहणार आहोत. पण ITR 2 मध्ये त्याला भरता येणार नाही. आणि जो कोणी ITR 1 दाखल करण्यास पात्र होत नसेल तर तो ITR 2 मध्ये रिटर्न फाईल करू शकतो. म्हणजे सॅलरी पर्सन, पेन्शन मिळवणारे पर्सन किंवा एखाद्या प्रॉपर्टी पासून मिळणारे उत्पन्न किंवा त्यावर दिलेले व्याज, लोन काढले असेल तर लाभांश असेल किंवा बँकेतल्या FD वर मिळणारे व्याज असेल, फॅमिली पेन्शन असेल आणि शेतीपासून मिळणारे उत्पन्न असेल, त्या व्यक्ती ITR 2 मध्ये रिटर्न फाईल करू शकतात. कोणाला सोडून? प्रोफेशन आणि बिझनेसमन करणारे हेड सोडून. ओके, आता ITR 3 कोण भरू शकतो तर व्यक्ती आणि HUF साठी लागू आहे. हा परतावा वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंब HUF ला लागू आहे. जेथे उत्पन्न हे मुख्य नफा आणि व्यवसाय किंवा व्यवसायातील नफा यांच्या अंतर्गत आहे. म्हणजे जे बिझनेसमन आहे, ज्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, ते वस्तूला विक्री केल्यानंतर, परचेस करून विक्री केल्यानंतर असणारे दुकानदार, प्रोफेशन्स करणारे डॉक्टर्स, वकील, CA, सॉलिसिटर असे सर्व जे आहेत त्यांना सर्वांना हा ITR 3 फॉर्म भरता येतो. किंवा जो कोणी इक्विटी शेअर्स मध्ये ट्रेडिंग करत असेल, रोज खरेदी विक्रीचा बिझनेस करत असेल, त्याला ITR 3 हा भरावा लागतो. मग अजून कोण हा फॉर्म भरू शकतो? जो कोणी ITR 1, ITR 2 आणि ITR 4 ज्याला दाखल करण्यास पात्र नाही अशा सर्व व्यक्ती, फर्म, बिझनेसमन, प्रोफेशन करणारे हे ITR 3 फॉर्म भरू शकतात. आता ITR 4 काय आहे? सुगम. ITR 4 सुगम हा फॉर्म जो आहे हा वैयक्तिक HUF कंपन्यांना लागू आहे. LLP व्यतिरिक्त या सर्वांना हा फॉर्म भरता येतो.
हा परतावा एखाद्या व्यक्तीला किंवा हिंदू अविभक्त कुटुंब HUF ला लागू आहे, जो सामान्यतः रहिवाशी नाही. बघा, किंवा फर्म म्हणजे LLP व्यतिरिक्त जो रहिवासी आहे, जी फर्म आहे ती LLP व्यतिरिक्त आहे, ज्याचे एकूण उत्पन्न इथे पण 50 लाखापर्यंत आहे, आणि व्यवसाय किंवा व्यवसायातील उत्पन्न आहे ज्याची गणना केली जाते अनुमानाच्या आधारावर. अनुमान केला जातो. कोणते कलम आहे? 44 AD, 44 ADA, 44 AE या अंतर्गत, आणि खालीलपैकी कोणत्याही स्रोतातून उत्पन्न आहे, म्हणजे पगारापासून, पेन्शन पासून मिळणारे उत्पन्न, घराची मालमत्ता असेल जिच्यापासून मिळणारे उत्पन्न किंवा त्यावर दिले जाणारे व्याज, जे लोन काढले असेल प्रॉपर्टी करता, घराकरता लोन काढले असेल त्याच्यावर मिळणारे व्याज, इतर स्त्रोत ज्यावर FD असेल तर त्यावर मिळणारे व्याज, कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणजे फॅमिली पेन्शन, लाभांश, आणि इथे सुद्धा 5,000 रुपयापर्यंत कृषी उत्पन्न असेल तर तो व्यक्ती ह्या आणि त्याचे सर्व गोळाबेरीज करून, म्हणजे प्रोफेशन, बिझनेसमन धरून पगारदार, घराची मालमत्ता, इतर स्त्रोत आणि कृषी उत्पन्न 5,000 पर्यंत याची सर्व गोळाबेरीज 5 लाखाच्या आत असेल तोच हा फॉर्म भरू शकतो. इथपर्यंत लक्षात आलं. पण त्यामध्ये सर्वात महत्वाचं आपण लक्ष देऊया, ITR फॉर्म अशा व्यक्तीद्वारे वापरला जाऊ शकत नाही. कोण? आता इथे सुद्धा बघा, जर कंपनीचा तो संचालक असेल तर तो वापरू शकत नाही. त्यानंतर त्याने काही कंपनीचे अनलिस्टेड इक्विटी शेअर म्हणजे असूचीबद्ध इक्विटी शेअर होल्ड करून ठेवले असतील तर त्याला सुद्धा हा फॉर्म भरता येत नाही. ज्याची कोणतीही मालमत्ता आहे, कोणत्याही संस्थेतील आर्थिक हितसंबंध भारताबाहेर आहे तर त्याला सुद्धा हा फॉर्म भरता येत नाही. भारताबाहेरील कोणत्याही खात्यावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ज्याच्याकडे आहे त्याला हा फॉर्म भरता येत नाही. आणि भारताबाहेर कोणत्याही स्त्रोत कोणाकडून आहे त्याला सुद्धा हा फॉर्म भरता येत नाही. अशा व्यक्ती की आहे की जिच्या बाबतीत भरलेले कराची रक्कम ही एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन वर कर वजा करण्यात आलेली रक्कम पुढे ढकलण्यात आली आहे, अशा व्यक्ती सुद्धा हा फॉर्म भरू शकत नाही. ज्याच्या उत्पन्नाच्या कोणत्याही शीर्षकाखाली पुढे आणले जाणारे नुकसान असेल, लॉस असेल किंवा काही नुकसान असेल तर ती व्यक्ती सुद्धा हा फॉर्म भरू शकत नाही. ओके, यामध्ये कृपया लक्षात घ्या, ITR 4 सुगम अनिवार्य नाही आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे हा आपल्याला फॉर्म भरायलाच पाहिजे असं काही नाहीये. हा फॉर्म एक सरलीकृत रिटर्न फॉर्म आहे. सरलीकृत रिटर्न फॉर्म आहे जो कर निर्धारण त्याच्या पर्यायावर वापरू शकतो. जर कलम 44 AD, 44 ADA आणि किंवा 44 AE अंतर्गत व्यवसाय किंवा व्यवसायातून नफा घोषित करण्यासाठी पात्र असेल, एखादा आपला प्रॉफिट जर का घोषित करत असेल कलम 44 AD खाली, 44 ADA खाली आणि 44 AE खाली, अशा इंडिव्हिज्युअल व्यक्तीला, प्रोप्रायटरला, बिझनेस असेल तर प्रोप्रायटरला किंवा प्रोफेशन करणारा असेल तर त्या व्यक्तीला हा फॉर्म भरता येऊ शकतो, पण तो अनिवार्य नाही. अशा पद्धतीने हा फॉर्म आहे. तर अशा पद्धतीने आज आपण काय पाहिलं तर आपण 4 फॉर्म आज समजून घेतले. ITR 1 हा कोण भरू शकतो? जो सिम्पली पेन्शन कमवतोय, पगार मिळतोय, त्याची एखादी प्रॉपर्टी आहे, त्यावर त्यांनी लोन घेतलेलं आहे, त्याचं तो व्याज भरत असेल, किंवा एखादी प्रॉपर्टी त्यांनी भाड्याने दिलेली असेल, घराची प्रॉपर्टी, तिच्यावर मिळणारं भाडं, बँकेत काही FD केलेले आहे त्यावर मिळणारं व्याज किंवा लाभांश, फॅमिली पेन्शन पण मिळतंय, वेतन मिळतंय त्याला, म्हणजे फॅमिली पेन्शन मिळतंय किंवा लाभांश मिळतोय, आणि ज्याची शेती आहे पण त्याचं उत्पन्न फायनान्शियल इयर मध्ये जे रिटर्न भरणार आहे ते 5,000 रुपयापर्यंत असेल तर अशा सर्व व्यक्ती ITR 1 भरू शकतात. आणि जो कोणी कंपनीचा संचालक आहे ज्याने अनलिस्टेड इक्विटी शेअर्स कोणत्या कंपनीचे घेतले असतील आणि ते होल्ड करून जरी ठेवले असतील तर ते व्यक्ती, त्यानंतर ज्याच्याकडे कोणतीही मालमत्ता आहे, कोणत्याही आर्थिक व्याजासह तिचा भारताबाहेर तो स्थित आहे ती, तर अशी मालमत्ता आणि भारताबाहेर कोणत्याही खात्यात तो स्वाक्षरी करणारा अधिकारी असेल, ती व्यक्ती
आणि जी भारताबाहेर ज्याची मालमत्ता आहे, ज्याची 194 अंतर्गत TDS कापला गेला आहे, ज्याची एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन मध्ये कर भरणे किंवा कपात करणे पुढे ढकलण्यात आलेले आहे, ज्याचा लॉस कॅरी फॉरवर्ड करणार आहोत, नुकसान कॅरी फॉरवर्ड करणार आहोत, अशा सर्व व्यक्ती हा फॉर्म भरू शकत नाही. नंतर ITR 2 कोण भरू शकतो? का जो ITR 1 मध्ये पात्र नाही ती व्यक्ती ITR 2 भरू शकते. म्हणजे सॅलरी पर्सन आहे, पेन्शन घेणारी आहे, तिला लाभांश मिळतोय फॅमिली पासून, फॅमिली पेन्शन मिळतंय, काही इन्व्हेस्टमेंट पासून व्याज मिळत आहे, नंतर त्याला डिव्हिडंड मिळतो आहे, नंतर त्याला त्याचे बघा इथे दिलेलं आहे त्याचे 5,000 रुपयापर्यंत कृषी उत्पन्न आहे. अशा सर्व व्यक्ती ITR 2 मध्ये रिटर्न फाईल करू शकतात, फक्त व्यवसाय आणि बिझनेस करणारे सोडून. तो हा फॉर्म भरू शकत नाही. किंवा इक्विटी शेअर ज्याने होल्ड केलेले आहे पण तो काही वर्षानंतर तो विकतो आहे आणि त्याच्यापासून सेल केल्यापासून त्याला जर कॅपिटल गेन होत असेल तर तो सुद्धा हा ITR 2 फॉर्म भरू शकतो. पण जो रोज इक्विटी शेअर्स मध्ये खरेदी विक्री करत असेल तर तो हा ITR 2 फॉर्म भरू शकत नाही. मग त्यासाठी ITR 3 फॉर्म आहे, जो प्रोफेशन पण करतो आहे, बिझनेस पण करतो आहे, जो ITR 1, ITR 2, ITR 4 मध्ये रिटर्न फाईल करू शकत नाही. अशा सर्व व्यक्ती, तुमच्या शॉप्स असतील तुमचे किंवा तुमचे ट्रेडर्स असतील, डॉक्टर्स असतील, जे प्रोफेशन करणारे, हे सर्व, आणि जे इक्विटी शेअर्स मध्ये रोज खरेदी विक्री करतात किंवा कॅपिटल गेन भेटलेला आहे प्रॉपर्टी सेल केल्यानंतर, काही घरांपासून रेंट मिळत आहे, असे सर्व व्यक्तींना ITR 3 हा भरावा लागतो. ऐका नाही, हा फॉर्म सर्वात मोठा फॉर्म आहे ITR 3, का जो कोणत्याही गोष्टीत लागू होत नाही. तो ITR 3 मध्ये आपलं रिटर्न फाईल करू शकतो. ओके. आणि ITR 4 हा एक सरलीकृत फॉर्म आहे. हा फॉर्म भरणं अनिवार्य नाहीये, पण ज्याचं उत्पन्न 50 लाखाच्या आत आहे, मग ते त्याला बिझनेस पासून मिळत असेल, प्रोफेशन पासून मिळत असेल, या व्यतिरिक्त त्याला काही पेन्शन मिळतंय, पगार मिळतोय, घरापासून काही त्याला रेंट मिळतो आहे, किंवा काही लोन घेतलंय त्यावर तो व्याज देत असेल, काही इन्व्हेस्टमेंट्स केले त्याच्यापासून व्याज मिळतंय, फॅमिली पेन्शन मिळतंय, लाभांश मिळतोय, आणि कृषीचं उत्पन्न इथे सुद्धा 5,000 रुपयापर्यंत आहे. असे सर्व जे फर्म्स आहेत, बिझनेसमन आहे, किंवा अशा सर्व प्रोफेशन करणारे आहेत, नोकर पगारदार आहेत, हे सर्व ITR 4 मध्ये आपलं इन्कम शो करून हे रिटर्न फाईल करू शकतो. आता यामध्ये लक्ष काय द्यायचंय तेच मग सांगितलं की कंपनीचा संचालक हा फॉर्म भरू शकत नाही. अनलिस्टेड होल्ड ज्यांनी इक्विटी शेअर होल्ड केलेले आहेत आणि तो त्यामध्ये काहीच करत नाही तर तो सुद्धा हा फॉर्म भरू शकत नाही. पण त्याने जर ती विक्री केलेली असेल समजा तर तो हा फॉर्म भरू शकतो. आणि त्यानंतर रोज खरेदी विक्री जर करत असेल इक्विटी शेअरची तर हा फॉर्म तो भरू शकत नाही. ओके. इक्विटी शेअर जर सेल केले असतील त्याने आणि तर कधी नव्वद तो सेल करत असेल तर त्याने ITR 2 मध्ये रिटर्न फाईल करायला पाहिजे. जर तो सॅलरी पर्सन असेल आणि तो बिझनेसमन असेल तर तो इथे हा फॉर्म भरू शकतो. ज्याची मालमत्ता आहे कोणत्याही भारताच्या बाहेर आणि त्याच्यापासून त्याला काय आर्थिक हितसंबंध जर असतील तर तो सुद्धा हा फॉर्म भरू शकत नाही. भारताबाहेर तो स्वाक्षरी करणारा अधिकारी असेल, त्याच्याकडे काय होल्डिंग असेल आणि भारताबाहेर पासून त्याला काही पैसा मिळत असेल आणि एम्प्लॉई स्टॉक ओनरशिप प्लॅन मधून काही त्याला जो कर आहे तो वजा करण्यात आलेली रक्कम पुढे ढकलण्यात आलेली असेल आणि ज्याचं नुकसान कॅरी फॉरवर्ड करणारा असेल तोटा, तर तो हा फॉर्म भरू शकत नाही. आणि ITR फॉर्म मग सांगितलं का सरलीकृत फॉर्म आहे. हा फॉर्म अनिवार्य नाही आहे. जो आपलं स्वतःचं बिझनेसचं इन्कम किंवा प्रोफेशनचं इन्कम घोषित करतोय सेक्शन 44 ED खाली
44 ADA खाली आणि 44 AE खाली तो हा फॉर्म भरू शकतो. अशा पद्धतीने आपण ITR 1, ITR 2, ITR 3, ITR 4 हे फॉर्म समजून घेतले. यापुढे अजूनही काही फॉर्म आहेत, आपण पुढच्या वेळेस जेव्हा येऊ तेव्हा सविस्तरपणे समजून घेऊ. माझे नाव आहे चंद्रशेखर नंदकुमार साखरे. मी अकाउंटंट आहे. गेले 20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करीत आहे. त्यासोबत मी टॅक्स कन्सल्टंट सुद्धा आहे. तुमच्या माहितीसाठी मी ही व्हिडिओ बनवली आहे की ज्या कोणाला ITR 1, 2, 3, 4 मध्ये कोणत्या फॉर्म मध्ये रिटर्न फाईल करता यावं याची सविस्तर माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जर काही अजून अडचण असेल तर तुम्ही तुमच्या CA ना किंवा तुमच्या इन्कम टॅक्स जे वेबसाईट आहे त्याला भेट देऊन याची डिटेल माहिती तुम्ही मिळवू शकता. थँक्यू. पुन्हा भेटू तेव्हा कंटिन्यू करूया.